या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण भांडूपच्या तलावाजवळ आहोत आणि इथे गणेश विसर्जन सोहळा सुरू आहे। मोठ्या संख्येने इथं भांडूप आणि आजूबाजूच्या परिसरातल्या जे भक्त आहेत, ते भाविक आहेत, ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी इथे व्यवस्था करण्यात आली मुंबई महानगरपालिकेतर्फे। त्याबरोबरच पोलीस प्रशासन असो, मुंबई महानगरपालिका असो, अग्निशमन दल असो किंवा मग विविध जे आपत्कालीन विभाग असो, अतिशय सुंदर अशी इथे पूर्ण व्यवस्था करण्यात आली। आपण पाहू शकतो इथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एस विभागातर्फे गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी क्रेन सुद्धा ठेवण्यात आले। 12 फूट किंवा त्यापेक्षा उंचच्या मूर्ती आहेत, त्यांचं विसर्जन या क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे। ते सुद्धा विनामूल्य ही सेवा पुरवण्यात येते मुंबई महानगरपालिकेतर्फे। अतिशय सुंदर अशी इथे चोख व्यवस्था करण्यात आलेली आपण पाहू शकता आणि इथे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे। आपण काही भाविकांशी सुद्धा याबाबत चर्चा करणार आहोत की आज आपण लाडक्या बाप्पाला निरोप देतोय, तर तुम्हाला कसं वाटतंय हे आपण त्यांना विचारणार आहोत। मी आता ऑफिस मधून आलेलो आहे। अच्छा, ऑफिस मधून डायरेक्टली आलोय। मी कोकणातला आहे आणि कोकणातून आमच्याकडे 5 दिवसाचं विसर्जन असतं। आता इकडे अनंत चतुर्थीनिमित्त मुंबईमध्ये हे माझं 3रं वर्ष आहे की मी मुंबईमध्ये बघतोय। या ठिकाणी मी पहिल्यांदा आलोय। खूप चांगली व्यवस्था केली, खूप व्यवस्थित केलंय आणि हा उत्साह बघून खूप मस्त मजा वाटते। कोकणामध्ये जे आम्हाला आपुलकीचा, जे उत्साहाचं वातावरण कोकणात अनुभवायला मिळतं, सेम वातावरण मुंबईमध्ये पण आम्हाला अनुभवायला मिळतं। त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की कोकण सोडून आम्ही कामासाठी कुठे लांब आलोय असं। आणि अतिशय सुंदर असं हे मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन यांचं नियोजन चांगलं आहे, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? हा, अतिशय सुंदर नियोजन केलंय। म्हणजे आता आम्ही सुद्धा बाईक घेऊन आलोय, पण बाईक पण त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या पार्किंगची सुविधा व्यवस्थितरित्या ठेवली आहे। 4 व्हीलरची व्यवस्था व्यवस्थितरित्या त्यांनी सुव्यवस्था ठेवलेली आहे इकडे। त्यानंतर व्यवस्थित सगळे घरगुती गणेशोत्सव, घरगुती गणपती पण त्यांनी व्यवस्थितरित्या त्या आतमध्ये सोडतायत आणि बाहेर पण प्रशासनाने व्यवस्थित सुव्यवस्था ठेवलेली आहे। इव्हन इकडे पण त्यांनी व्यवस्थित स्टेज ठेवलेला आहे। सगळीकडे त्यांनी व्यवस्थित सुव्यवस्था ठेवलेली आहे। बाप्पाला आता निरोप देत आहे तिथे भाविक भक्तगण आणि त्या आरती चालू आहे बाप्पाची आणि त्यानंतर इथे विसर्जन केलं जाणार आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथं गणेश भक्त विसर्जनासाठी आलेले आहेत आणि आता गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला इथे ते विसर्जन करणार आहे। खूपच म्हणजे आनंद पण होतोय आणि दुःख पण होतोय का 10 दिवस त्याची सेवा केली, त्याची घरात नैवेद्य त्याला वेगवेगळे 10 दिवस गोड पदार्थ खाऊ घातले नैवेद्याच्या स्वरूपात आणि आता तो घरात नसणार आहे, तर म्हणजे मिक्स्ड फिलिंग्स आहेत। म्हणजे एवढे दिवस त्याची सेवा केल्याचा आनंद पण होत आहे आणि आता तो घरात नसेल त्याचा दुःख पण थोडंसं होत आहे। तर तसं म्हणजे डोळे तसे भरूनच येतात शेवटची आरती करताना, पण तरी पण मिक्स्ड फिलिंग्स आहेत। हेच की परत कोरोनासारखे आजार आणू नको आमच्या राशीला आणि सगळ्यांना सुखी ठेव, समृद्ध ठेव। ज्यांचे व्यवसाय आहे त्यांना वृद्धी होऊ देत आणि ज्यांच्या नोकरी आहे त्यांना प्रमोशन मिळू देत। सगळ्यांना सुखी ठेव। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।